सर्व पत्रकार बंधूंचे हार्दिक स्वागत। आजची पत्रकार परिषद यासाठी आयोजित केली गेलेली आहे की गेल्या 8 ते 10 दिवसापासून भुसावळ नगरपालिकेच्या कचरा गाड्या या बंद आहेत। पेट्रोल पंप मालकाने डिझेल देण्यास मनाई केल्यामुळे त्याचे बिल अदा न केल्या गेल्यामुळे त्याने मनाई केलेली आहे, म्हणून सर्व कचरा गाड्या या थांबलेल्या आहेत। यावर चर्चा करण्यासाठी आम्ही आमचे नेते संजीव भाऊ सावकारे यांना आम्ही सांगितलं की भाऊ तुम्ही यावर काहीतरी तोडगा काढा। त्यांनी लगेच संबंधित ठेकेदाराशी चर्चा करून या विषयावर तोडगा काढला व आम्हाला आश्वासन दिले आहे की 1-2 दिवसात कचरा गाड्या या सुरू होणार आहे। त्यांनी पूर्वीच्या ठेकेदाराशी यावर चर्चा केली आणि या तोडग्यावर निर्णय काढलेला आहे। तसेच परमनंट सीओ नसल्यामुळेही नगरपालिकेत खूप समस्या निर्माण होत आहे। आम्हाला अनेक नागरिकांचे फोन आले। यावर आम्ही सर्व नगरसेवक संजीव भाऊ सावकारे यांच्याशी चर्चा केली। त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की 2 दिवसात संबंधित ठेकेदाराशी त्यांनी बोलून यावर चर्चा केली व आम्हाला आश्वासन दिले की घंटागाड्या या सुरू होतील। गेल्या काही काळापासून भुसावळ शहर अस्वच्छ होतं आणि नागरिकांच्या वाढत्या कंप्लेंटी प्रत्येक आमचे नगराध्यक्ष आहे, नगरसेवक आहे, सभापती आहे, प्रत्येकाला 8-10 हजार मतांच्या वाढीतून निवडून आलेले प्रत्येकांना रोजचे फोन वगैरे सुरू होते कंटिन्यू। त्यामुळे आम्ही सर्व मिळून आमचे नेते माननीय संजीव भाऊ सावकारे यांच्याकडे ही व्यथा मांडली की हे काम करणं आवश्यक सुरू आहे। कारण की जर हे काम ठेकेदाराने जर नाही केलं तर पुढे शहराची परिस्थिती बिघडत जाईल। गेल्या 8 वर्षापासून सुरळीत असलेल्या घंटागाड्या बंद करण्यात आल्या। गेल्या 8 वर्षापासून नियमित उचलणारं कचरा बंद करण्यात आलं। ज्या लोकांना सवय पडली, जसं आपण उठल्याबरोबर सकाळी चहा घेतो तशी लोकांना उठल्याबरोबर सकाळी कचरा गाडीची सवय पडली होती। शहरामध्ये कुठेतरी सवय लावण्याचा प्रयत्न केला होता पण तो कुठेतरी विस्कळीत झाला होता। या सर्व गोष्टी माननीय संजीव सावकारे यांच्या लक्षात आणून दिलं। त्यांनी लागलीच प्रभारी मुख्याधिकारी आणि कलेक्टर साहेबांशी बोलून आणि जे जुने ठेकेदार होते त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना विश्वासात घेतलं की तुम्हाला याच्या पुढे अडचण येणार नाही, शहर तुम्हाला तुमच्या ताब्यात आम्ही परत देतोय, त्याप्रमाणे तुम्ही त्याला स्वच्छ करा। आणि येणाऱ्या आजच रात्रीपासून 8 वाजेपासून कामाला सुरुवात करण्याचं ठेकेदाराने आम्हाला सर्वांना आश्वासन दिलेलं आहे आणि येणाऱ्या 72 तासात परत सुरळीत करण्याचा आम्ही सर्व नगरसेवक त्यांच्या मागे लागून पूर्ण जेवढे बी आमचे बीजेपीचे नगरसेवक आहे, आपले शिवसेना गटाचे नगरसेवक, राष्ट्रवादीचे आमचे जेवढं पूर्ण गट आहे 35-36 नगरसेवकांचा, आम्ही सर्व सोबत ठेकेदाराच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणार आहे आणि काम सुरळीत करणार आहे। अशीच ऑर्डर आमचे मंत्री साहेब संजीव सावकारांनी सर्वांना दिलेली आहे। आणि काय राहतं ह्या ज्या गोष्टी राहतात ह्या कायद्याने करावंच लागतं आहे। कारण की हा ठेका पद्धतीनेच टेंडर काढणं आवश्यक राहतं, कारण की याच्यातून येणारा जो फंड राहतो हा 15-20 एकरातून फंड तयार होतो। जर तुम्ही याला लेबर सिस्टमने जर दिलं तर त्याची एक 15-20 एकराचा जो फंड राहतो तो बंद पडला असता। जर हे टेंडर जर परत सुरळीत नाही झालं असतं तर याच्या स्कॅनिंगचा रिपोर्टिंग आहे, याच्या माध्यमातून माझी वसुंधराचा रिपोर्टिंग आहे, म्हणजे एका गोष्टी लागून 10 गोष्टी राहतात। याच्यात नंबरिंग आहे, नंतर शहर स्वच्छतेचं नंबरिंग आहे। मागच्या काळामध्ये 4 कोटी रुपये बक्षीस माझी वसुंधरामध्ये मिळालेलं आहे। यामुळे शहराला याचा फायदाच आहे। आणि या सर्व गोष्टी पाहता संजीव भाऊंच्या नेतृत्वामध्ये ठेकेदाराला आश्वासित करून आज पूर्ण शहर स्वच्छ करण्याचा आम्ही संध्याकाळपासून सर्वजण प्रयत्न करू। ठेकेदाराला जी मदत लागेल ते करू। नागरिकांनी परत उद्या आपल्या दारी घंट्यागाड्या कचरा गाड्या आपण येणार आहे, आपला कचरा आपण त्यातच टाका। आम्ही सर्वांना सांगू, व्यापाऱ्यांना आम्ही सांगू की आपला कचरा आपण त्यातच टाका आणि शहर आपलं आहे। शेवटी किती झालं तरी तर शहराला जसं नगरपालिकेचं काम आहे स्वच्छ ठेवणं तसं काम आपलं पण आहे। त्यामुळे सर्वांना आश्वासन करू। जो नागरिकांचा जवळ एक नंबर होता 82-82-82-10-74 82-82-82-20-74 हा नंबर परत उद्यापासून नागरिकांच्या सेवेत चालू होईल। तुम्हाला जिथं कचरा दिसलं तुम्ही व्हॉट्सअपवर फोटो टाका, कचरा गाडी नाही आली तरी तुम्ही फोटो टाका, कॉल करा की कचरा गाडी आलेली नाही आहे, कुठून मृत जनावर पडलेलं आहे, तुम्ही तरी त्या नंबरवर कॉल करा। तुमचा कंप्लेंट 24 तासात सॉल्व्ह केलं जाईल। या आम्ही आमच्या सर्व गटाकडनं आम्ही आश्वासन देतो भुसावळकरांना। मागील डिसेंबर 21 मध्ये ज्यावेळेला माझी लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून आले, तर अपात्र झाल्यामुळे माझी म्हणतात त्यावेळेस निवडून आले तेव्हापासून शहरात समस्यांची जी कचऱ्याची समस्या जी बिकटच आहे।
होती आणि आताही आहे आणि आता तर अतिशय काहिणी झालेली आहे. त्यांनी जे ठेकेदारांना जे बिलं दिली नाही त्यावेळी ठेकेदारांनी काम बंद केलं आणि आता तर परिस्थिती अजून फिकट होऊन गेलेली आहे. डिझेलचे जे बिलं आहेत ते मान्य आमचे नामदार श्री संजीव सावकर यांच्या म्हणण्यानुसार ते काढून देण्यात आलेले आहे. त्यामुळे ठेकेदार आता परत काम चालू करतो आहे. ती भुसावळ वाशियांसाठी अतिशय दिलासाची गोष्ट आहे. तसंच या भुसावळ शहरात काल आम्हाला असं समजलं आहे की काल आमचे विरोधी पार्टीचे काही नगरसेवक कलेक्टर ऑफिसला गेले होते. आमचे शुभचिंतक हितचिंतक आहेत तिथे. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की माननीय माजी आमदार जे संतोष चौधरी होते आता नगरसेवक झाले. ते काल कलेक्टर ऑफिसला असं बोलले की ओबीसी समाजाची महिला आता कशी काय नगराध्यक्ष होऊ शकते, प्रभारी नगराध्यक्ष कशी होऊ शकते. एक कायदे मंडळात काम केलेला माणूस, त्यांनी काम केलेलं जे निवडून आले होते विधानसभेत, त्यांनी कुठलेही प्रश्न कधीच मांडले नाही आहे. पण ते म्हणत आहेत कलेक्टर साहेबांना किंवा ते कशी काय होऊ शकतात. एका लेवा पाटलाच्या घरातली बाई, एक लेवा पाटील समाजाची सून त्यांना नगराध्यक्ष चालत नाही का, प्रभारी नगराध्यक्षपद त्यांना दिलेलं चालणार नाही का. त्यांचं प्रत्येक वेळी लेवा पाटील समाजाविषयी त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो आजही बदललेला नाही, मागेही जसा होता तसाच आहे. आम्हाला त्यांना एकच सांगणं आहे की बाबा कायद्याचा परिपूर्ण अभ्यास करा, कायद्याने जे होईल तेच होईल. कलेक्टर कोणाच्या शब्दावर जात नाही. त्याच्यामुळे आमच्या ज्या ताई आहेत शैलजा ताई ह्याच प्रभारी नगराध्यक्ष राहतात. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.